सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी जोपर्यंत वापरतोय. माझे पैसा निघते तोपर्यंत पाणी सोडणार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? सोसायटी याचा पैसा निघते तोपर्यंत काय द्यायचं त्या तुम्ही चला ते सांगा ना तुमचं काय आहे ते. सांगितलं नाही नाही. जाऊ दे, पैसे काय सरपंच जलजीवनचं सांगितलं. सरपंच पतीचं असं म्हणणं आहे म्हणावं, ते त्यांनी जलजीवन मिशनचं काम केलंय आणि ते जोपर्यंत पेमेंट निघत नाही त्यांचं तोपर्यंत ते पाणी वापरणार. आणि त्याला सरपंचाची सहमती आहे, मूक सहमती. तिथं लिहून घ्या मॅडम. तसं लिहा मॅडम. सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी जोपर्यंत वापरतोय. माझे पैसा निघते तोपर्यंत पाणी सोडणार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? सोसायटी याचा पैसा निघते तोपर्यंत काय द्यायचं त्या तुम्ही चला ते सांगा ना तुमचं काय आहे ते. सांगितलं नाही नाही. जाऊ दे, पैसे काय आहे. सरपंच जलजीवनचं सांगितलं. सरपंच पतीचं असं म्हणणं आहे म्हणावं, ते त्यांनी जलजीवन मिशनचं काम केलंय आणि ते जोपर्यंत पेमेंट निघत नाही त्यांचं तोपर्यंत ते पाणी वापरणार. आणि त्याला सरपंचाची सहमती आहे, मूक सहमती. तिथं लिहून घ्या मॅडम. तसं लिहा मॅडम. सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी जोपर्यंत वापरतोय. माझे पैसा निघते तोपर्यंत पाणी सोडणार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? सोसायटी याचा पैसा निघते तोपर्यंत काय द्यायचं त्या तुम्ही चला ते सांगा ना तुमचं काय आहे ते. सांगितलं नाही नाही. जाऊ दे, पैसे काय आहे. जलजीवनचं सांगितलं. सरपंच पतीचं असं म्हणणं आहे म्हणावं, ते त्यांनी जलजीवन मिशनचं काम केलंय आणि ते जोपर्यंत पेमेंट निघत नाही त्यांचं तोपर्यंत ते पाणी वापरणार. आणि त्याला सरपंचाची सहमती आहे, मूक सहमती. तिथं लिहून घ्या मॅडम. तसं लिहा मॅडम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.